नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण गुढीपाडव्याबद्दल माहिती पाहणार आहोत. गुढी उभारताना कलश उपडाच का ठेवतात? कडुलिंब आणि रेशमी वस्त्राचे महत्त्व. चला तर मग माहिती पाहूया. गुढी उभारताना वापरले जाणारे रेशमी वस्त्र, कलश, बत्ताशे, हार, कडुलिंब यांना केवळ सांस्कृतिक नाही तर नैसर्गिक आणि आरोग्यदृष्ट्याही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले आहे. भारतीय सौरराष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांगन सुरू होते. भारतीय संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच चैत्र प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रास सुरुवात होते. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. गुढी उभारण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे. गुढी उभारताना कलश उपडा ठेवतात. गुढी उभारताना कलश उपडा का ठेवतात? चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकांचा पहिला दिवस असतो. यंदा 1985 चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहक शकाचा पहिला दिवस असतो. शोभन नामक संवत्सर सुरू होणार आहे. या दिवशी घर स्वच्छ केले जाते. मुख्य प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढली जाते. दाराला आंब्याच्या पानाचे व झेंडूच्या पानाचे तोरण बांधले जाते. आधी घरातील देवतांची मनोभावे पूजा करतात. आदल्या दिवशी विकत आणलेली वेळूची काठी ती धुवून तिच्या टोकाला धुतलेले स्वच्छ वस्त्र व सुवासिनी फुलांची माळ बांधून त्याला चांदीचा गडू, लोटी आणि फुलपात्र अडकवले जाते. नंतर सर्व कुटुंबियाच्या उपस्थितीत गुढी उभारली जाते. धर्मशास्त्रात यालाच ब्रह्मध्वज अशी संज्ञा आहे. गुढी उभारताना कलश उपडा का ठेवतात? गुढीवरील कलश हा मंदिरावरील कलशाचे प्रतीक मानले जाते. गुढीवर कलश उलटा जमिनीच्या दिशेने तोंड करून ठेवला जातो. जमिनीमार्फत ऊर्जा आपल्या घराकडे, कुटुंबाकडे यावी या मार्गातील उद्देश असतो. तांब्यावर काढलेले जाणारे स्वस्तिक हे शुभतेचे आणि चौफेर प्रगतीचे प्रतीक मानले जाते. तसेच गुढीपुढे ठेवला जाणारा कलश हा शुभतेचे, मांगल्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. कलशाचे तोंड जमिनीवर असल्याने कलशाच्या पोकळीतून अपेक्षित होणाऱ्या लहरीमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र हे स्वास्तिक लहरींनी भारित बनते. भूमीच्या आकर्षण शक्तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जा प्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म आच्छादन बनवण्याचा सहाय्य होतो. तसेच गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे कळशाच्या पोकळीत नांद लहरी कार्यरत होतात. या नांद लहरीमुळे वायू आणि आकाश ही उंच तत्वे सामावली जातात अशी मान्यता असल्याने सांगितले जात आहे. स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे. स्वस्तिकातून सात्विक स्पंदने बाहेर पडतात आणि त्यातील चैतन्यामुळे वातावरणातील काळे आवरण दूर होण्यास सहाय्य होते. त्यामुळे कळशावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते. रेशमी वस्त्र आणि कडुलिंबाच्या पानाचे महत्त्व. गुढी उभारताना प्रत्येकजण वेगवेगळ्या रंगाच्या रेशमी वस्त्राचा वापर करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात विशिष्ट रंगाचे खास महत्त्व आहे. या रंगाची आठवण करून देण्यासाठी रंगीत रेशमी वस्त्राचा वापर केला जातो. हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश केल्यानंतर गुढीपाडवा हा सण येतो. बदलत्या वातावरणाच्या निश्चित आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे या काळात विविध आजार उद्भवण्याची शक्यता बळावते आणि या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नववर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाची कटू चव घेतली जाते. नववर्षाची सुरुवात गोड करण्यासाठी बत्ताशाची माळ. बत्ताशाची माळ ही गुढीवर चढवली जाते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे कटू गोड आठवणीचे, अनुभवाचे मिश्रण असते. आपल्या आयुष्यातील गोडव्याचे प्रतीक म्हणून बत्ताशाची माळ असते. सुरुवात गोड झाली तर शेवट गोडच होईल या उद्देशाने नववर्षाच्या सुरुवातीला गोड खाल्ले जाते. पूजा करताना हा हार गुढीला चढवला जातो. हार हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. गुढी पूर्णपणे सजवून उभारल्यानंतर घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन या गुढीला हळदी कुंकू, अक्षदा, हार, फुले वाहून पूजा केली जाते. त्यानंतर कडुलिंब साखरेचा प्रसाद वाटला जातो किंवा कडुलिंब आणि गुळाचा प्रसाद वाटला जातो. गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरवली जाते. सहसा पूर्व परंपरागत प्रगतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी अथवा श्रीखंड करण्याची पद्धत होती.
पण काळानुसार यामध्ये अनेक बदल घडत गेले. आजही अनेक घरांमध्ये गुढीसाठी नैवेद्य म्हणून श्रीखंड आणि पुरीचा बेत करण्यात येतो. पण तरीही आपापल्या आवडीप्रमाणे या दिवशी घरात गोडाधोडाचा नैवेद्य करण्यात येतो. वरण, भात, कोशिंबीर, चटणी, पापड, लोणचे, बटाट्याची भाजी, पुरी, खीर, गोडाचा शिरा, श्रीखंड, पुरणपोळी, घाटलं, साखर भात, पुरण असे अनेक प्रकारचे नैवेद्य या दिवशी गुढीपुढे दाखवले जातात. आजही खास या दिवशी वेळ काढून घरातील सर्व महाराष्ट्रीयन असे खास पदार्थ बनवण्यात येतात आणि गुढीपाडव्याचा हा सण एकत्रितपणे साजरा केला जातो. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे गुढीपाडव्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन हा गुढीपाडव्याचा सण साजरी करतात आणि पुरणपोळीचा आस्वाद घेतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि तुम्हा सर्वांना सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.